तर या अर्थसंकल्पाबाबत सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी नेमके काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत बघूया। सरकार 12 वर्षापूर्वी सत्तेत आलं होतं। एक तप त्यांनी पूर्ण करत असताना आज 12वा अर्थसंकल्प केंद्र सरकार सादर करत आहेत। या तमाम सर्व ज्या त्यांच्या घोषणा होत्या त्याची अंमलबजावणी आजच्या अर्थसंकल्पामध्ये व्हावी। 2024च्या पूर्वी प्रत्येक माणसाला घर देणार होते, त्याच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी आज अर्थसंकल्पामध्ये उल्लेख करावा। हर घर नल और हर नल को जल अशी देखील त्यांची एक घोषणा होती। तिचंही काय झालं एकंदरीत त्यांनी सांगावं। मुळात 12 वर्ष पूर्ण करत असताना त्यांनी दिलेल्या सर्व घोषणांचा लेखाजोखा आज वेगळ्याने अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात यावा। बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हा दृष्टिकोन घेऊन विश्वगौरव, युगपुरुष, जनसेवक श्री नरेंद्र मोदीजींचा यावर्षीचा अर्थसंकल्प आहे। अर्थसंकल्पामधली दिशा स्पष्ट आहे, भूमिका स्पष्ट आहे की माझा भारत हा जगामध्ये अर्थशास्त्राच्या दृष्टीने आर्थिक शक्तिशाली व्हावा, यासाठी अर्थसंकल्पाची प्रत्येक तरतूद आहे। सबका साथ सबका विकास मध्ये जी संकल्पना आहे त्याप्रमाणे सर्वांकरता विकास झाला पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, ती संकल्पना आहे। आणि लोकांच्या ज्या आशा अपेक्षा, विशेषतः शेतकरी, ग्रामीण भागातले राहणारे लोक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त जाती, या सर्वांपर्यंत लाभ पोहोचला पाहिजे, ही संकल्पना या बजेटमध्ये मांडली। हे बघा, केंद्रीय बजेट जरी मांडला जात असला तरी महाराष्ट्राला दरवेळेस आपल्या वाट्यावर चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी मदत आपल्याला मिळाली आहे। प्रोत्साहनपर असेल किंवा वेगळ्या वेगळ्या योजनांवर असेल, तर आम्हाला खात्री आहे की यावेळेस सुद्धा बजेटमध्ये महाराष्ट्राचा महिला बनणार आर्थिक भागीदार, कारण पाठीशी आहे मोदी सरकार। मी स्वतः गेल्या अनेक वर्षांपासून नोकरी करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आली आहे। त्यांच्या सुरक्षिततेची, प्रवासाच्या अडचणींची आणि मुलांच्या जबाबदारीची मागणी करत आली आहे। आज या अर्थसंकल्पामध्ये कामाच्या ठिकाणची सुरक्षा, रात्रीची सुरक्षित वाहतूक आणि क्रेच सुविधांवरती भर देण्यात आलाय आणि त्यामुळे या मागण्यांना ठोस उत्तर मिळालंय, याचं मला विशेष समाधान सुद्धा वाटतंय।